काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावलं उचललेली आहेत. एका नव्या वाटेने जाण्याच्या त्यांच्या हालचाली आता सुरूही झाल्या आहेत. मित्र हो, नमस्कार. विधानसभेचा निकाल, विधानसभेच्या म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीचे सगळेच रंगढंग बदललेले आहेत. अहो, एकतर महायुतीला पाचवी बहुमत मिळालं, त्यामध्ये भाजपा एकटाच अगदी बहुमताच्या जवळ पोहोचलाय. महायुतीत असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे गट महायुतीतून बाहेर जरी पडले तरी सुद्धा भाजपा आरामात 5 वर्ष सत्तेवर राहू शकता आणि यामुळेच भाजपाकडून मित्रपक्षांना पूर्वी एवढी किंमत दिली जात नाही. अहो, मोठ्या गटांना जर किंमत दिली जात नसेल तर या छोट्या पक्षाची काय पात्र ठेवली जाणार? आणि नेमकं तेच घडताना दिसतंय. त्यामुळे छोटे छोटे पक्ष नाराज आहेत. पण नाराज असले तरी काही करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या काही हालचाली होत नाहीत. असं असलं तरी महायुतीत असलेला एक बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीला लागलेला आहे. तसं पाहिलं तर बघा, महादेव जानकर हे राजकारणातलं मोठं नाव आहे. त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष सध्या तरी महायुतीसोबत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महादेव जानकर यांनी बघा इकडे तिकडे हात मारण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार यांच्याकडे सुद्धा जाण्याचा, त्यांच्या गाठी भेटी काही बरंचसं त्यांनी काही केलं, पण अखेरीला त्यांनी महायुतीसोबतच जाण्याचा निर्णय घेतला आणि ते महायुतीसोबत थांबले. त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर मात्र ते महायुतीत बाजूला पडताना सतत दिसून आलं. आता मात्र महादेव जानकर हे खवळले आहेत, संतापलेले आहेत, अस्वस्थ देखील आहेत. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्यामुळं महादेव जानकर नाराज झाले आहेत. त्यामुळं आता काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावलं उचललेली आहेत. एका नव्या वाटेने जाण्याच्या त्यांच्या हालचाली आता सुरूही झाल्या आहेत. या महादेव जानकर यांनी नुकतीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. माझाही पक्ष आहे, पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे अशी मनातली खतखत देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केली. म्हणजेच काय बघा, महायुतीत त्यांना स्थान दिलं जात नाही, महत्व दिलं जात नाही, पक्षाप्रमाणे त्यांना तशी वागणूक दिली जात नाही. अर्थात हे त्यांचंच म्हणणं आहे आणि त्यामुळंच महादेव जानकर अस्वस्थ आहेत, चिडलेले आहेत, खवळलेले आहेत. विधानसभेमध्ये भाजपानं आणि एकूण महायुतीनंच महादेव जानकर यांच्या नावाचा वापर करून घेतला. त्यांच्या समाजाची मतं मिळवण्यासाठी जानकर यांचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे, हे कुणीही नाकारणार नाही ना. आणि आता मात्र गरज संपली आणि महादेव जानकर यांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ लागली आणि त्यामुळंच महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा वेगळी वाट शोधायला सुरुवात केली. जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेससोबत जाणार नाही किंवा जाणार आहे असं काहीच म्हटलेलं नाही. आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्या तर आम्ही युपीए सोबत जाऊ असं जानकर म्हणाले आहेत. म्हणजे काहीतरी सुरू आहे, काहीतरी त्यांचं मनातला विचार तर त्यांनी स्पष्ट केला. आता बघा, महादेव जानकर यांची नक्की काय अपेक्षा आहे, त्यांना नेमकं काय हवं आहे याचा खुलासा तरी झालेला नाही. पण तरी सुद्धा सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच्या सोबत त्यांच्या वाटाघाटी जुळवून येऊ शकतात आणि महायुतीतला हा बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर पडू शकतो. पण बघा, ते जरी बाहेर पडले तरी आणि काँग्रेस सोबत गेले तरी पुढची विधानसभा निवडणूक ते काँग्रेस सोबतच लढवतील याची खात्री देता येत नाही. कारण त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा इतिहास तसाच आहे. आणि त्यामुळं बघा, भारतीय जनता पक्ष काय किंवा महायुती काय आता त्यांची फारशी मनधरणीही करणार नाहीत आणि महायुतीमध्ये तशा प्रकारची कसली हालचाल सुद्धा होताना आता दिसत नाही. पाहूया काय काय घडतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.